आसाम रायफल भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला। आसाम रायफलची भरती निघालेली आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते। आसाम रायफल भरतीमध्ये महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं फॉर्म भरू शकता आसाम रायफल भरतीमध्ये। आणि फॉर्म भरणे चालू आहे, तर 21 फेब्रुवारी पासून 22 फेब्रुवारी पासून फॉर्म भरणे चालू झाले आसाम रायफल भरतीचे। 23 मार्च 2025 हे आसाम रायफल भरतीचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। आणि आसाम रायफल भरतीचं जे ग्राउंड आहे हे तुमचं या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये आसाम रायफल भरतीचं ग्राउंड असणार आहे। तर आसाम रायफलची चांगली ही भरती चालू आहे आणि या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स आहे। मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, पहिल्या टप्प्यामध्ये यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड ठेवण्यात आला आणि त्याचबरोबर यामध्ये पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही आणि पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आले तर SC ST कॅटेगरीसाठी OBC कॅटेगरीसाठी पासिंग 33% ठेवण्यात आला आहे। त्याचबरोबर ओपन कॅटेगरी आणि EWS कॅटेगरीसाठी पासिंग या ठिकाणी 35% ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या भरतीमध्ये उंची किती आहे, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, ट्रेड टेस्ट सुद्धा असणार आहे आसाम रायफल भरतीमध्ये। तर ट्रेड टेस्ट कशा प्रकारे असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आसाम रायफल भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून आसाम रायफल भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंट बॉक्समध्ये लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचत आहे। चांगली ही आसाम रायफलची भरती चालू आहे, तर यामध्ये 10वी पासवरच आपल्याला फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुली तर लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरून घ्या, कारण की 23 मार्च 2025 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे आसाम रायफल भरतीची। आणि तुमचं जर आसाम रायफल भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100 दरम्यान भेटणार आहे। तर आसाम रायफल भरतीमध्ये कोणकोणते पद आहे मी तुम्हाला सर्वात अगोदर ते सांगून देतो आणि काय काय त्यासाठी शैक्षणिक पात्रता लागते। तर पहिलं जे पद आहे हे धार्मिक शिक्षकता आहे, तर यामध्ये 3 जागा आणि शैक्षणिक पात्रता पदवीधर पाहिजे। आणि त्याचबरोबर यावर दुसरं जे पद आहे रेडिओ मेकॅनिकलचं आहे, 17 जागा आहे, तर 10वी पास पाहिजे यामध्ये आणि डिप्लोमा आपल्याजवळ असला पाहिजे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे तिसरं जे पद आहे यामध्ये तर ते या ठिकाणी लाईनमॅन फील्डचं आहे, तर 8 जागा आहे, तर यामध्ये जे 10वी पास पाहिजे, ITI पाहिजे। चौथं जे पद आहे इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॅनिकलचं आहे, 4 जागा आहे, यामध्ये सुद्धा 10वी पास आणि ITI पाहिजे। त्याचबरोबर पाचवं जे पद आहे इलेक्ट्रिशियन मेकॅनिकल व्हेकलचं 17 जागा आहे, यामध्ये 10वी पास पाहिजे आणि ITI मोटर मेकॅनिकल पाहिजे। आणि 6वं जे पद आहे तर 6वं यामध्ये रिकव्हरी व्हेकल मेकॅनिकलचं आहे, तर 2 जागा आहे, यामध्ये 10वी पास आणि ITI पाहिजे यामध्ये। आणि 7वं जे पद आहे ऑफहोल्डरचं आहे, तर यामध्ये 8 जागा आहे आणि यामध्ये सुद्धा 10वी पास आणि ITI पाहिजे। असे भरपूर पद आहे यामध्ये 10वी पास आणि ITI साठी। आणि एक पद आहे यामध्ये 16व्या क्रमांकाचं, ते आहे या ठिकाणी सफाईचं, तर सफाईगारचं हे पद आहे, यामध्ये जे आपल्याला 10वी पासवरच फॉर्म भरता येते। 70 जागा आहे सफाईगारच्या, तर सफाईगारमध्येच आपल्याला फॉर्म भरता येते, ठीक आहे। तर ज्यांना सुद्धा फॉर्म भरायचा असेल तर सफाईगार भरतीमध्ये तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता, ठीक आहे। तर आसाम रायफल भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, यामध्ये ग्राउंड असणार आहे, मैदानी चाचणी असणार आहे। आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं स्किल टेस्ट असणार आहे। स्किल टेस्ट कशा प्रकारे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर चौथ्या टप्प्यामध्ये आपला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि 5व्या टप्प्यामध्ये मेडिकल, अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे आसाम रायफल या भरतीची, ठीक आहे। तर आसाम रायफल भरतीमध्ये सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे, मैदानी चाचणी ग्राउंड असणार आहे। तर यामध्ये ग्राउंड किती आहे, तर पहिला जो यामध्ये आसाम रायफल भरतीमध्ये आहे तर तो आहे 5 किलोमीटर रनिंग यामध्ये आहे। तर 5 किलोमीटर रनिंग तुम्हाला 24 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायचे आहे। जे पण पुरुष उमेदवार आसाम रायफल भरतीमध्ये 5 किलोमीटर रनिंग हे 24 मिनिटाच्या अंदर मारली तर तुम्ही या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग या ठिकाणी पास असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे, ग्राउंड क्वालिफाय तुम्ही असणार आहे, ठीक आहे। आणि 5 किलोमीटर रनिंग तुमचा 24 मिनिटाच्या वरचा टाइम गेला तर तुम्हाला फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे। तर हे यामध्ये जे एवढं अट आहे लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ग्राउंडला मार्क नसते, फक्त ते क्वालिफायसाठी असते की आपल्याला त्या टाइमच्या अंदर त्या ठिकाणी पोहोचायचं आहे, ठीक आहे। आणि महिला उमेदवारांसाठी ग्राउंड किती आहे, तर महिला उमेदवारांसाठी यामध्ये एकच इव्हेंट आहे, तर 1600 मीटर रनिंग आहे महिला उमेदवारांसाठी आणि 1600 मीटर रनिंग महिला उमेदवारांना 8.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी मारायची आहे। ज्या पण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग आहे 8.5 मिनिटाच्या अंदर
उमेदवार या ठिकाणी मारणार आहे तर त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। आणि ज्या पण महिला उमेदवारांना जास्त टाइम या ठिकाणी लागला तर त्या महिला उमेदवारांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। ठीक आहे, तर एवढं यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो अट एक लक्षात ठेवा। आणि यामध्ये आपल्याला फक्त ग्राउंड क्वालिफाय करायला लागते, मार्क नसते ग्राउंडला। ठीक आहे, तर एवढं आसाम रायफल भरतीमध्ये ग्राउंड एक लक्षात ठेवा। आणि ग्राउंड आपलं जे आहे तिकडेच होणार आहे। ठीक आहे, नागालँड झालं, आसामच्या तिकडेच आपलं ग्राउंड असणार आहे आणि पेपरही तिकडेच असणार आहे सर्व। म्हणजे आता समजून जा तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे, एप्रिल महिन्यामध्येच ग्राउंड एक लक्षात ठेवा। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, ग्राउंडही तिकडेच होणार आहे, ग्राउंड झाल्यानंतर आपला पेपरही तिथंच होणार आहे, ग्राउंड झाल्याबरोबर। ठीक आहे, ट्रेड टेस्टही आपली तिथंच त्या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, तर अशी तिकडेच सर्व प्रोसेस आहे। आणि आसाम रायफल भरतीमध्ये जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे, कारण की महाराष्ट्रातील भरपूर मुलं आसाम रायफल भरतीला जात नाही आणि जे काही मोजके मुलं गेले तर ते ग्राउंड त्या ठिकाणी पास होऊनच येते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि जास्त मुलं जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन घेते आसाम रायफल भरतीमध्ये महाराष्ट्रातले, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर जास्त कॉम्पिटिशन नाही आसाम रायफल भरतीमध्ये, महाराष्ट्रातील जास्त मुलं जात नाही, कारण की एवढ्या दूर मुलांना जाणं परवडत नाही आणि जायला पैसे सुद्धा तिकडे जास्त लागते आणि दिवस सुद्धा खूप तिकडे जाते, एक लक्षात ठेवा। जास्त दिवस आपले तिकडे जाते, महाराष्ट्रातील जास्त मुले तिकडे जात नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, विद्यार्थ्यांना सिलेक्शन घ्यायचं असेल आसाम रायफल भरतीमध्ये तर तुम्ही जाऊ शकता या ठिकाणी। ठीक आहे, तर महाराष्ट्रातील जास्त मुलं तिकडे जात नाही। ठीक आहे, तर आसाम रायफल भरतीमध्ये जे ग्राउंड झाल्यानंतर आपलं काय असणार आहे, यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये लेखी परीक्षा असणार आहे। तर पेपर कशा प्रकारे असणार आहे, तर 100 मार्काचाच पेपर असणार आहे। परीक्षेला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, जनरल नॉलेजचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। आणि यामध्ये जे आपल्याला जवळपास 1.5 ते 2 घंट्याचा टाइम या ठिकाणी पेपरसाठी भेटणार आहे। आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे, तर तुम्हाला जे 100चे 100 प्रश्नावर या ठिकाणी टिक करून यायचं, कारण की नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे। नेगेटिव्ह मार्किंग असते तर जे आपले प्रश्न बरोबर असते तर ते मायनस या ठिकाणी झाले असते। तर पेपरमध्ये नेगेटिव्ह मार्किंग नाही तर जास्त चान्स आहे पास व्हायचे यामध्ये। ठीक आहे, तर आपले यामध्ये मायनस होणार नाही, एक लक्षात ठेवा। तर नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे यामध्ये। तर यामध्ये पेपरमध्ये जे पासिंग ठेवण्यात आली मुलांसाठी, तर SC ST कॅटेगरीसाठी आणि OBC कॅटेगरीसाठी पासिंग 33% ठेवण्यात आले। UR कॅटेगरी आणि EWS कॅटेगरीसाठी पासिंग यामध्ये 33% ठेवण्यात आलेली आहे। ठीक आहे, आणि हे झाल्यानंतर आपलं या ठिकाणी पेपर झाल्यानंतर आपला आसाम रायफलचं तिथं ट्रेड टेस्ट असणार आहे। आता ट्रेड टेस्ट कशा प्रकारे, आता तुम्ही जर समजा ज्या पण पदामध्ये फॉर्म भरला असेल, मी एक तुम्हाला उदाहरण देतो, सफाईगारचा यामध्ये पद आहे, तर सफाईगारमध्ये जास्त मुले फॉर्म भरणार आहे। तर सफाईगारमध्ये कशा प्रकारे ट्रेड टेस्ट असणार आहे, तर तुमचं त्या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, ग्राउंड झाल्यावर तुमचा पेपर होणार आहे, पेपर झाल्यावर तुमचा ट्रेड टेस्ट त्या ठिकाणी होणार आहे। तर ट्रेड टेस्टमध्ये तुम्हाला एका खोलीमध्ये नेला जाणार आहे, एका रूममध्ये तुम्हाला नेला जाणार आहे आणि त्या रूमची आपल्याला साफसफाई करावी लागणार आहे। साफसफाई आपल्याला करून दाखवावं लागणार आहे त्यांना। जेवढं तुम्ही नीटनेटकेपणाने त्या ठिकाणी साफसफाई केली तेवढे तुम्हाला मार्क दिले जाणार आहे, पास केले जाणार आहे। ठीक आहे, आणि त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो बाथरूम वगैरे सुद्धा त्या ठिकाणी साफसफाई आपल्याला तिथली करून दाखवावं लागणार आहे। म्हणजे जे पण साफसफाईचं असते तर ते आपल्याला या ठिकाणी चांगलं करायचे। जे पण पुरुष उमेदवार साफसफाई हे नीटनेटकेपणाने करणार आहे तर त्यांना चांगले मार्क पडणार आहे, तर त्या विद्यार्थ्यांना पास त्या ठिकाणी ट्रेड टेस्टमध्ये केले जाणार आहे। तर जास्त मुलं जे आहे विद्यार्थी मित्रांनो ट्रेड टेस्टमध्ये फेल होते, एक लक्षात ठेवा। तुम्ही जर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला फक्त साफसफाईच करायची आहे बस। ठीक आहे, तर अशा प्रकारे हे ट्रेड टेस्ट असते आसाम रायफल भरतीचा। तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। त्यासाठी इथंच थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।